मनोज जरांगे पाटलांचं आझाद मैदानावरील आमरण उपोषण आणखी एका दिवसासाठी सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी त्यांचं हे आंदोलन सुरू आहे। जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज मोठ्या संख्येनं मुंबईत दाखल झालाय। आरक्षण मिळाल्याशिवाय उठणार नाही अशी ठाम भूमिका जरांगेंनी घेतल्यामुळे सरकारवर आता दबाव वाढत चाललाय। दरम्यान जरांगेंच्या मागण्यांमुळे ओबीसी समाजात अस्वस्थता निर्माण झाली असून त्यांचा परिणाम म्हणून आता नागपुरात आजपासून ओबीसी महासंघाकडून साखळी उपोषण करण्यात येणार आहे। मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता ओबीसी समाजही आक्रमक झाल्याचं चित्र आहे। नागपूरच्या संविधान चौकात आजपासून राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीनं साखळी उपोषणाला सुरुवात होणार आहे। या साखळी उपोषणाची सुरुवात सकाळी 10 वाजता झाली। हे आंदोलन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे।